जय महाराष्ट्र मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआय तर्फे नवीन जाहिरात आली आहे, भरती निघाली आहे. आजपासूनच फॉर्म भरणं सुरू होणार आहे. खासियत याची अशी आहे की मुंबई महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा आहे आणि अजून महत्त्वाचं म्हणजे आपण जर का महाराष्ट्रातनं अप्लाय करतोय तर इथली लोकल लँग्वेज मराठी भाषा आपल्याला आली पाहिजे. त्याची टेस्ट सुद्धा होणार आहे, त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात, यस कुठलंही ग्रॅज्युएशन तुमचं झालंय आणि कम्प्युटर नॉलेज आहे ते सर्टिफिकेट सुद्धा मागितलेलं नाही. त्यामुळे अनेकांना बँकेत जॉब पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे आरबीआय वगैरे म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसरची जी पोस्ट असते, जी सॅलरी असते, त्या लेवलला आरबीआयच्या असिस्टंटला सॅलरी मिळते. त्यामुळे खरंच चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जे इलिजिबल आहात तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आजच्या व्हिडिओत आपण बघतोय कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, एकूण जागा किती आहे, सिलेक्शन प्रोसेस काय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल. यावरच संपूर्ण माहिती आहे आणि अप्लाय लिंक सुद्धा आहे. जसं की तुम्ही महत्त्वाच्या तारखा बघू शकताय. 16/2/2026 म्हणजे आजपासूनच अप्लाय करणं सुरू झालेलं आहे. 8/3/2026 पर्यंत म्हणजे 8 मार्च पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. फॉर्म एडिट करायची पण शेवटची तारीख तीच असणार आहे. आणि लास्ट डे ऑफ प्रिंट आउट म्हणजे ऍप्लिकेशन प्रिंट करायची शेवटची तारीख 23/3 असणार आहे. इथे बघू शकताय ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे आणि त्याची तारीख सुद्धा 8/3च असणार आहे. इथे बघा दिले न्यू रजिस्ट्रेशन आणि इथे बघा दिले हाऊ टू अप्लाय. यावरून आपण अप्लाय कसं करणार आहोत ते पण बघणार आहोत. पण त्याआधी समजून घ्या, अप्लाय तर करायचं आहे पण आपण इलिजिबल आहोत का. तर ही यांची ऑफिशियल पीडीएफ आहे. टोटल 650 जागा आहे आणि भरपूर साऱ्या जागा महाराष्ट्रासाठी आहे. असिस्टंट ही तुमची पोस्ट असणार आहे. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये माहिती दिसून जाईल. ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे. सगळ्या गोष्टी इथे ऑनलाईनच होणार आहे. महत्त्वाच्या तारखा तुम्हाला समजून सांगितलेल्या आहे. तुमची जी एक्झाम असणार आहे ती बघू शकताय 11 एप्रिलला असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आजपासूनच स्टडी करताय तर भरपूर वेळ तुम्हाला मिळणार आहे. इथे मी बुक टॅग करून देईल. आरबीआय असिस्टंट आहे, तिथून तुम्ही तयारी करू शकताय आणि एक्झाम क्रॅक करू शकताय. मेन्स आणि प्रिलिमरी अशा 2 एक्झाम होतात. तर तुमची प्रिलिमरी असणार आहे ती 11 एप्रिलला असणार आहे आणि मेन एक्झाम 7 जूनला असणार आहे. त्यामुळे भरपूर सारा टाइम आहे. त्यामुळे इथे मी बुक टॅग करून दिले, तिथून तुम्ही स्टडी आजपासूनच सुरू करून द्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणासाठी किती जागा आहे तर तुम्ही ते बघू शकता. वॅकन्सी डिटेल्स दिल्या आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये, पण सगळ्यात जास्त जागा तुम्ही बघितल्या 249. इथे बघा किती 20 आहे, 24 आहे, 30 आहे, 18 आहे आणि सगळ्यात जास्त इथे 53 आहे. पण आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकताय 249 जागा आहे एकट्या मुंबईमध्ये आणि नागपूरमध्ये 17 आहे. म्हणजे 249 + 17 एवढ्या जागांसाठी आपण अप्लाय करू शकतोय. आणि जर का इथे अप्लाय करतोय तर लोकल लँग्वेज टेस्ट म्हणजे मराठी किंवा कोकणी भाषा तुम्हाला आली पाहिजे. त्यामुळे आपल्याला येते तर आपल्यासाठी हा एक ॲडव्हान्टेज असणार आहे. ओके, बाकी कॅटेगरीतनं तुम्ही असाल जसं की एससी साठी 54, नागपूरमध्ये 2 आहे, एसटी साठी 2 आणि 1 3 प्लस इथे 5 आहे, इथे 25 आहे, इथे 1 आहे, इथे 24 आहे, इथे 1 आहे आणि जनरलसाठी 144 आणि 8 अशा टोटल इथे जागा असणार आहे. एकूण 650 जागा आहेत. आता यासाठी पात्रता काय तर सगळ्यात आधी आपण भारताचे नागरिक पाहिजे. वय आपलं जे आहे ते 20 ते 28 दरम्यान हवं, जे की 1/2/2026 म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. म्हणजे तुमचा जन्म 2/2/1998 ते 1/2/2006 या दरम्यान झालेला पाहिजे. पण तुम्ही कॅटेगरीत नसाल तर वयात सूट दिली आहे. जसं की तुम्ही ते बघू शकताय एससी एसटी साठी 5 वर्षी सूट आहे. ओबीसी मधून असाल तर 3 वर्ष सूट आहे. पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट तुम्ही आहात तर 10 वर्ष सूट आहे आणि एक्स सर्व्हिसमॅन तुम्ही आहात तर तुम्हाला इथे मॅक्झिमम 50 इयर पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहात. मग तुम्ही विडो वुमन आहात, डिवोर्स वुमन आहात तर तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिली आहे. आता तुम्ही इथे बघू शकताय एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तर ॲटलिस्ट अ बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ 50% मार्क म्हणजे 50% किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये पडले आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. बाकी दुसरं कुठलंही सर्टिफिकेट काही मागितलं नाहीये. मग तुम्ही कॉमर्स, आर्ट, सायन्स किंवा कुठलंही ग्रॅज्युएट आहात, अप्लाय करू शकताय.
आणि जर का तुम्ही SC, ST, PWBD कॅन्डिडेट आहात तर टक्क्यांची सुद्धा अट नाही आहे. तुम्ही फक्त पास जरी झालात ग्रॅज्युएट तरी इथे अप्लाय करू शकताय. ओके. बाकी एक्स सर्व्हिसमॅनसाठी इथे डिटेलमध्ये माहिती दिली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम कशी असणार आहे. तर तुम्ही ते बघू शकता सिलेक्शन प्रोसेसमध्ये सगळ्यात आधी आपली प्रिलिमिनरी एक्झाम होते. त्याच्यानंतर मेन एक्झाम होते आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे आपल्या मराठी भाषेची टेस्ट होणार आहे. जसं की इंग्लिश लँग्वेज 30 प्रश्न 30 मार्कांसाठी याचं बुक मी पुन्हा इथे तुम्हाला टॅग करून देईल. न्यूमेरिकल ॲबिलिटी 35 प्रश्न 35 मार्कांसाठी, रेझोनिंग ॲबिलिटी 35 प्रश्न 35 मार्कांसाठी, टोटल 100 प्रश्न 100 मार्कांसाठी 60 मिनिटं म्हणजे 1 तास आपल्याला मिळणार आहे. ओके. हे झालं मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्रिलिमिनरी एक्झामसाठी जी की एप्रिलमध्ये असणार आहे. आणि त्यानंतर जूनमध्ये असणार आहे तुमची मेन एक्झाम आणि मेन एक्झामसाठी तुम्ही बघू शकताय 40 प्रश्न 40 मार्कांसाठी असणार आहे म्हणजे टेस्ट ऑफ रेझोनिंग, इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर नॉलेज असे टोटल 200 प्रश्न 200 मार्कांसाठी असणार आहे. 135 मिनिटं आपल्याला मिळत आहे. ओके. त्यानंतर अजून खाली स्क्रोल केल्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टबद्दल लिहिलं आहे आणि यांनी डार्क लाईनमध्ये सांगितलं आहे कॅन्डिडेट नॉट प्रोफिशियंट इन ऑफिशियल लोकल लँग्वेज शाल बी डिस्क्वालिफाय. म्हणजे जर का तुम्ही मुंबईमधून किंवा नागपूर म्हणजे महाराष्ट्रातनं अप्लाय करताय आणि मराठी भाषेमध्ये तुम्ही प्रोफिशियंट नाही आहे, ती तुम्हाला लिहिता येत नाही आहे, प्रॉपर बोलता येत नाही आहे, तर तुम्ही डिस्क्वालिफाय केले जाईल म्हणजे तुमचं सिलेक्शन होणार नाही. त्यामुळे चांगली गोष्ट आहे. आपल्याला चांगल्या प्रकारे येते 10वी-12वी मध्ये आपण शिकलेलो सुद्धा आहोत. त्यामुळे आपल्याला हे एक ॲडव्हांटेज असणार आहे. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये याची माहिती दिसून जाईल. एक्झामिनेशन सेंटरबद्दल पण इथे डिटेलमध्ये माहिती दिली आहे. पे स्केल किती आहे तुम्ही बघू शकताय. बेसिक पे ₹29,000 मिळतो. कुठल्या सिटीत होतं सिलेक्शन त्यानुसार पण भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला मिळतात. विदाऊट HRA तुम्ही बघू शकताय 58,514 सॅलरी मिळते. आणि तुम्ही ते बघू शकता हाऊस रेंट अलाउन्स 50% तुम्हाला दिला जातो. म्हणजे RBI ऑलरेडी तुम्हाला राहण्यासाठी घर देतो. पण जर तुम्हाला तिथे राहायचं नसेल तर 15% अलाउन्स सुद्धा तुम्हाला मिळतो, जी की एक खूप चांगली गोष्ट आहे. ओके. बाकी भरपूर सारे बेनिफिट, भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला इथे मिळत असतात. ओके. बाकी इथे बघा दिलेली आहे सगळी माहिती दिलेली आहे, ऑफिसेस दिलेले आहे. जसं की आपण कुठल्या झोनमध्ये येतो, जसं की आपण वेस्ट झोनमध्ये येतो. मग मुंबई झालं, इन्क्लुडिंग बेलापूर, पुणे, पणजी, नागपूर. ओके. त्यानंतर प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग म्हणजे SC, ST, OBC, PWBD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी ते प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग होते, जी की 10 मार्च इथे बघा तारीख दिली आहे, यानुसार ती असणार आहे. ओके. सगळ्यात महत्त्वाचं फी किती आहे? तर SC, ST, PWBD एक्स सर्व्हिसमॅनसाठी इथे कुठलेही इंटिमेशन चार्जेस आहे म्हणजे ₹50 प्लस 18 प्लस GST आणि जनरल OBC EWSसाठी 450 प्लस 18% GST इथे कमी आहे. नाहीतर तुम्ही बघा SBI वगैरे झालं तर डायरेक्ट ₹1000 फी आणि प्लस 18% चार्जेस. इथे 450 त्या मानाने कमी आहे. ओके. त्यानंतर अजून खाली स्क्रोल केलं तर स्टाफसाठी ते कुठलीही फी नाही आहे. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकताय. बाकी सगळी माहिती दिलेली आहे. कॅन्डिडेट कुठले आहात, कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे. EWS कॅन्डिडेटसाठी पण इथे माहिती दिली आहे. त्यानंतर फॉर्म कसा भरायचा, त्याचे रूल्स कुठले आहे, रेग्युलेशन्स कुठले आहे, सगळी माहिती PDF दिली आहे. टोटल 45 पानी फार मोठी PDF आहे. मग डॉक्युमेंट किती अपलोड करायचे, कोणते अपलोड करायचे, त्याची साईज किती असली पाहिजे, किती KBचं असलं पाहिजे, त्याच्याबद्दल पण इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. लोकल लँग्वेजबद्दल माहिती दिली आहे. जसं की मुंबईमधून अप्लाय करताय तर मराठी, कोकणी, नागपूरमधून अप्लाय करताय तर मराठी, हिंदी चालणार आहे. ओके. तर अशा प्रकारे इथे लँग्वेज दिलेलं आहे. त्याच्यानंतर मीडियम ऑफ एक्झामिनेशन, मीडियम कुठलं असणार आहे तर मुंबईसाठी इंग्लिश, हिंदी, मराठी, कोकणी या मीडियममध्ये तुम्ही देऊ शकताय. नागपूरसाठी इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये तुम्ही देऊ शकताय. आता एक्झामिनेशन सेंटर कुठले आहे तर मुंबईमधून जर आपण अप्लाय करतोय तर तुम्ही ते बघू शकताय. छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, मग ठाणे, मुंबई, MMR, नांदेड, नाशिक, पुणे, राजकोट, सांगली, सातारा, सोलापूर, सुरत, पणजी या ठिकाणी हे असणार आहे. आणि जर का तुम्ही मेन एक्झाम देणार असाल तर नांदेड, नाशिक, पुणे, पणजी, सुरत आणि राजकोट हे असे ठिकाण इथे असणार आहे आणि इथे पण दिलं हे दिलेले. तर यापैकी जे तुमच्या जवळचं सेंटर आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जेणेकरून तुम्हाला एक्झाम देताना सोपं पडेल. ओके. बाकी सगळी माहिती इथे दिलेली आहे. बँकेची ऑफिशियल वेबसाईट दिली आहे, त्यावरून तुम्ही ते अप्लाय करू शकताय. फॉर्म्स दिले आहे ते तुम्ही भरू शकताय. अप्लाय कसं करायचं तर या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे, न्यू रजिस्ट्रेशन म्हणायचं आहे आणि हा सगळा फॉर्म भरायचा आहे. फॉर्ममध्ये बेसिक माहिती, नाव, आडनाव, ईमेल ॲड्रेस, जन्मतारीख, त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर जायचं आहे.
फोटो सिग्नेचर अपलोड करायचे आहे, डिटेल्स टाकायचे आहे, म्हणजे तुमचं 10वी 12वी ग्रॅज्युएशन कुठून झालंय, कुठल्या कॉलेजमधून झालंय, किती टक्के पडले, तो प्रिव्ह्यू करून घ्यायचा आहे. म्हणजे तुमच्या नावाची स्पेलिंग, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस बरोबर आहे का, नंतर करेक्शन करावं लागतात आणि तिथे कधी कधी चार्जेस सुद्धा लागतात, त्यामुळे आधी चेक करून घ्या. त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे, पेमेंट करायचे आणि फॉर्म भरायचा. अशा प्रकारे हा फॉर्म भरू शकता. तर बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे, ज्यांना बँकेत जॉब पाहिजे, त्यातल्या त्यात आरबीआय मध्ये जॉब पाहिजे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आणि अशाच अपॉर्च्युनिटीज एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.